मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र झोपडीधारकांना 350 चौरस फुटांचं घर मिळणार आहे आणि हा प्रकल्प राबवणाऱ्या अदानी समूहानंही अधिकृत घोषणा केली आहे। स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालय असणारी ही घरं असतील, मात्र धारावी गट 400 ते 500 चौरस फूट घरासाठी आग्रही आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये मुंबई ही पुन्हा गारठणार आहे। वाऱ्याचा वेग वाढून मुंबईचे तापमान 15 ते 18 अंशांपर्यंत खाली येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। जम्मू काश्मीरमध्ये जास्त प्रमाणात बर्फवृष्टी झाली तर त्याचा परिणाम हा मुंबईसह महाराष्ट्रावर होतो। उत्तर कोरियामध्ये बर्फवृष्टीनं धुमाकूळ घातलाय। रस्त्यांवर बर्फाचा थर तयार झालाय, वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। विशेष म्हणजे बर्फवृष्टी सुरू असताना नॅशनल स्पोर्ट्स डे साजरा करण्यात आला। अमेरिकेत जोरदार बर्फवृष्टि शुरू है। रस्ते, घरों, मैदानांवर बर्फाचा थर निर्माण। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। न्यूयॉर्कच्या फुटबॉल स्टेडियमवर बर्फाची चादर पसरली आहे। बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले। चीनमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। शिनजियांगमध्ये अनेक पर्यटक अडकलेत। पर्यटकांची सुटका करण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे आणि प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या। हिंगोलीमध्ये सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला। पीक विम्याची मागणी यावेळी करण्यात आली। मोठ्या संख्येने शेतकरी बैलगाडी मोर्चामध्ये सहभागी झाले। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातल्या गर्देवाडीमध्ये पोलिसांनी अवघ्या 24 तासात पोलीस ठाणं उभारलं। गडचिरोली पोलीस दलानं गेल्या काही महिन्यांमध्ये अशा पद्धतीनं उभारलेलं चौथं पोलीस ठाणे नक्षल संवेदनशील आणि मागास भागात पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे नक्षलींवर थेट नजर ठेवता येणार आहे। यवतमाळ नगर परिषदेनं वाघापूरमधल्या श्री काशीकर महाराज संस्थान परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। यामध्ये खासदार भावना गवळी आणि मुख्याधिकाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले। 22 जानेवारीपर्यंत प्रत्येक मंदिरात स्वच्छता करावी असं आवाहन यावेळी भावना गवळींनी केलं। गोंदियाच्या आमगावमध्ये मोबाईल दुकान फोडून लाखो रुपयांचे मोबाईल लंपास केलेल्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपींना झारखंडमधून अटक केली आहे। ते बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होते। ऑक्टोबर 2023 मध्ये चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून महागडे मोबाईल लंपास केले होते। महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। ओतूर पोलिसांनी कारवाई करत 7 लाख रुपये किमतीचे 42 महागडे मोबाईल जप्त केले आणि त्याचबरोबर हे मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले। नवी मुंबईमध्ये बिल्डर मनोज कुमार सिंग यांची त्यांच्या पत्नीनंच प्रियकराच्या मदतीनं हत्या केल्याचं उघड झालंय। पोलिसांनी आरोपी राजू उर्फ शमसूल खान आणि मनोज कुमारची पत्नी पूनम सिंग हिला अटक केली आहे।